हॅलो फ्रेंड्स, मी आहे किरण आणि आज आपण करणार आहोत ग्रीन पीस रेसिपी. तर चला स्टार्ट करूयात आपली रेसिपी. इथे एका कढईमध्ये मी जिरी मोहरीची फोडणी देऊन घेत आहे. त्याचप्रमाणे मी इथे करी लीव्ज यूज करणार आहेत. तर एक स्पेशल मसाला मी तयार केलेला आहे. तो आहे खोबरे, लसूण, आले आणि कोथिंबीर याची पेस्ट करून मी हा मसाला त्यामध्ये टाकत आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक मसाला तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करायची आहे भाजलेल्या. त्यानंतर आपण एक मटर कढईत गरम तेलामध्ये भाजून घेणार आहोत, जेणेकरून वास येणार नाही. इथे कांदा आणि टोमॅटोची पेस्ट मी तेलामध्ये परतून घेऊन झालेली आहे माझी. आणि त्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर, लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घेणार आहोत. त्याचप्रमाणे मी ते एव्हरेस्ट मसालाही ॲड केलेला आहे. त्याप्रमाणे तुम्हाला जो मसाला आवडतो भाजीमध्ये तो पण तुम्ही ॲड करू शकता. माझा इथे एव्हरेस्ट मसाला, मटन मसाला असतो तो मी ॲड केलेला आहे. मसाला व्यवस्थित असा परतून झालेला आहे आणि यामध्ये मी हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत 4. मटर पण माझं परतून झालेलं आहे गरम तेलामध्ये. मटर परतलं की ते असं थोडंसं आकसतं, त्याच्यामुळे ते बंद करून आपण आपल्या रेडी मसाल्यामध्ये टाकणार आहोत. आता या मसाल्याला व्यवस्थित अशा पद्धतीने तेल सुटत आहेत. मी कधी पण भाजीला तेल कमी वापरते. जितकं ऑइल तुम्ही कमी खाताल तेवढं तुमच्या शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळे पिंपल्स वगैरे पण येत नाहीत, कंट्रोलमध्ये राहतात. तर इथे माझा मसाला परतून झाला आहे आणि मी इथे पाणी टाकून घेतलं आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने भाजी हवी असेल त्या पद्धतीने त्याचं बेटर ठेवू शकता. अशा पद्धतीने मी भाजी तयार केली आहे आणि चवीनुसार मीठ घालून घ्या. त्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये कोथिंबीर घालू शकता. सर्वांनाच कोथिंबीर आवडते आणि कोथिंबीरीशिवाय कोणतीही भाजी अपूर्णच राहते. तर मी इथे माझ्या भाजीला इथे चांगली अशी उकळी फुटत आहे. एक उकळी फुल गॅसवर फोडून घ्यायची कोणत्याही भाजीची आणि त्यानंतर तुम्ही बारीक गॅस करून ती भाजी आटवून घेऊ शकता. त्यामुळे भाजीला चव जास्त चांगली लागते बारीक गॅसवर जर तुम्ही ती आटवून घेतली तर. मी इथे कोथिंबीर व्यवस्थित अशा पद्धतीने टाकलेली आहे आणि ही माझी मटरची भाजी रेडी झालेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही घरी मटरची भाजी करू शकता. तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. थँक्यू.